सोलापूर शहरातील कचऱ्याबाबत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी महापालिकेची कानउघाडणी केली। सोलापूर शहरात कचऱ्याची समस्या गंभीर बनली आहे। कचरा नीटपणे उचलला जात नाही, त्याबाबतचं काम नीट का होत नाही, ढिसाळ नियोजनामुळे सोलापूरकरांना विटेस का धरता, अशा तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत महापालिका आयुक्तांना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी बैठकीतच खडसावलं। शिवाय आजपासून कचरा उचलण्याचं काम तात्काळ सुरू करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या। दरम्यान पालकमंत्री शुक्रवारी सोलापूर दौऱ्यावर आले होते। शासकीय विश्रामगृहात त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली। उजनी जलपर्यटन सोलापूरसाठीच मंजूर झाले, कोणत्याही स्थितीत हा प्रकल्प अहिल्यानगरला जाऊ देणार नसल्याचं त्यांनी या बैठकीदरम्यान सांगितलं। मी वारंवार सांगतोय की उजनी जलपर्यटन कुठल्याही किमतीवर अहिल्यानगरला नेलं जाणार नाही। तो विषय एक आहे की तो धरण आहे उजनी, ते जलसंपदा खात्याचं आहे, जमीन जलसंपदा खात्याची आहे आणि जलसंपदा खात्याचा आता नवीन मंत्री महोदय आलेले आहेत। त्यांनी स्वतःचा असा एक पर्यटनाचा आराखडा तयार केलेला आहे, एक पर्यटनाचा योजना तयार केलेली आहे। त्यामध्ये जे जे अशी धरणं आहेत की ज्या ठिकाणी पर्यटन उत्तम प्रकारे चालू शकतं, अशा ठिकाणी जलसंपदा खात्यामार्फतच याचा विकास व्हावा ही त्यांची भावना आहे आणि जलसंपदा खातं सक्षम आहे, महामंडळ सक्षम आहे की अशा ठिकाणी विकास करू शकतात। आणि त्यांचं म्हणणं आहे की आपण जो आराखडा केलेला आहे त्याच्यापेक्षा उत्तम चांगल्या प्रकारचा आराखडा आम्ही करू आणि 7 स्टार पर्यटन केंद्र त्या ठिकाणी आम्ही उभं करू। सोलापूर शहराकरता दरवर्षी 12 ते 14 टीएमसी पाणी भीमा नदीतून सोडलं जातं, त्यामुळे पाण्याचा मोठा अपव्यय होत असल्याची ओरड होत होती। आता समांतर जलवाहिनीचं काम पूर्ण होणार आहे, त्यामुळे पाण्याचा अपव्यय थांबेल। पावसाळ्यापर्यंत उपलब्ध पाणी नागरिकांना पुरेल या पद्धतीचं नियोजन करण्यात आलं आहे, असं वक्तव्य जयकुमार गोरे यांनी बैठकीदरम्यान केलं। आता उजनीचं जे काम, दुहेरी पाईपलाईनचं जे काम आहे आपलं, त्याचं खूप मोठी चर्चा होत असते की आपण सोलापूरला पाणी 2 TMC लागतं आणि ते आवर्तन जे होतं पाणी सोडण्याचं ते 12-12, 14-14 TMCचं होतं, त्यामुळे पाण्याचा खूप मोठा अपव्यय होतो अशा पद्धतीची चर्चा आहे। आता ह्या 30 मेच्या आत आमची दुहेरी पाईपलाईनचं काम आपलं संपतंय आणि दुहेरी पाईपलाईन प्रत्यक्षात कार्यान्वित होते। दरम्यान पाणी पातळी खालवल्यानं अनेक ठिकाणी टंचाई स्थिती निर्माण झाली आहे। त्या ठिकाणी टँकर किंवा अन्य पर्यायाद्वारे जनतेला पाणी उपलब्ध करून देण्याच्या सूचना जयकुमार गोरे यांनी जिल्हा प्रशासनाला केल्या आहेत। त्याचबरोबर सोलापुरातून जलद गतीनं विमानसेवा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। फ्लाय 91 एअरलाईन्सनं सेवा सुरू करण्याची पूर्ण तयारी केली आहे। पहिल्यांदा गोव्यासाठी सेवा सुरू करण्याचे ते सांगत आहेत, परंतु आम्ही आधीही मुंबईसाठी सेवा सुरू व्हावी यासाठी आग्रही असल्याचं पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितलं। बिलकुल गोड बातमी आम्ही दिलेली आहे। आता विमान उड्डाणाची परवानगी मिळालेली आहे। फक्त एकच विषय होता की स्टारला मिळालेली परवानगी त्यांच्या विमान आपल्या इथं उतरण्याच्या याची नव्हती किंवा आपलं विमान तर त्या क्षमतेचं नव्हतं। त्याच्या जर परवानग्या घ्यायच्या असतं तर एखादं वर्ष अजून गेलं असतं। तर त्यावेळी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्टार एअरलाईन्सची चर्चा केली आणि त्यांना विनंती केली थांबण्यासंदर्भात, ते थांबलेले आहेत। आणि त्यानंतर दुसरी कंपनी जी आहे ती कंपनी आहे, ती कंपनी आता विमान उड्डाणाला तयार आहे। आता त्यांचं कंपनीचं असं म्हणणं आहे की पहिलं उड्डाण आम्ही गोव्याला करू, आमचं म्हणणं आहे की पहिलं उड्डाण मुंबईला व्हावं आणि त्या अनुषंगानं त्याची आमची चर्चा चालू आहे। आणि ही गोड बातमी तुम्हाला मिळालेली आहे, उड्डाणाची गोड बातमी लवकरच देऊ। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याभोवती लोखंडी अँगल टाकण्यात आले आहेत, त्यामुळं परिसर विद्रूप दिसत आहे। महापालिका आयुक्तांना सूचना देऊन विद्रुपीकरण वाटणाऱ्या सर्व बाबी तात्काळ दूर करून शहरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला छत्रपती शिवरायांचा भव्य पुतळा दिसेल अशी व्यवस्था करू, असंही पालकमंत्र्यांनी या बैठकीत सांगितलं। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असेल किंवा अन्य पुतळ्यांच्या ठिकाणी जो बाजूनं लावून ठेवलेलं अँगल्स आणि काही कणात सारखा कापड लावलेला आहे आणि त्यातून ते पुतळ्याचं काम अनेक दिवसापासून चालू आहे असा विषय आहे। ती कामं मी आयुक्त महोदयाशी आता तातडीनं बोलून ती कामं तातडीनं संपवण्याचा प्लॅन आपण करू आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं भव्य स्वरूप लोकांच्यासाठी आपण